हे तर मान्य केलं त्यांनी. त्याचबरोबर एक धक्कादायक गोष्ट अशी आली, की त्या सॅम्पल्स पैकी 30 सॅम्पल्स हे नॉन एडिबल होते. म्हणजे 30 सॅम्पल्स नॉन एडिबल म्हणजे ते खाण्यायोग्य नव्हते. फायदा शेतकऱ्यांना होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा, आज जे पनीर खाणारे जे कन्झ्युमर्स आहेत, त्यांचा दवाखान्यावरचा तो खर्च नक्कीच वाचेल. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा नफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं एनालॉग पनीर हे मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं होतं आणि हा अतिशय घातक प्रोडक्ट आहे. असं मार्केटच्या पनीरमध्ये असं काय ना आपल्या काय, याचं मी वाचन चालू केलं आणि मग मला लक्षात आलं की हे पनीर नसून अॅनालॉग चीज आहे. नमस्कार, स्टोरी.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नुकताच प्रशासनाकडून अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली. हे अॅनालॉग पनीर हे पनीर म्हणून हॉटेलमध्ये विक्री होत होतं आणि यावर बंदी घालण्यासाठी विक्रम पाचपुते यांनी विधान भवनामध्ये मागणी केली होती. आता आपल्यासोबत आमदार विक्रम पाचपुते सर आहेत. सर, काय सांगाल? महाराष्ट्रातले तुम्ही पहिले आमदार होता. या अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याची मागणी तुम्ही करत होता आणि आता प्रशासनाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे. पनीर हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण व्हेजिटेरियन असू द्या, नॉन व्हेजिटेरियन असू द्या, हे प्रत्येक जण पनीर कन्झ्युम करत होता, खात होता. आणि सर्रास कुठेही गेलं तर सगळ्यात जास्त ऑर्डर केलेली कोणती डिश असेल तर ती पनीरची डिश होती. मग हे सगळं असताना मी एक धक्कादायक खुलासा मार्च 2025ला, म्हणजे आतापासून जवळजवळ 1.25 वर्षापूर्वी सभागृहात केला होता. आणि त्यावेळेस माझं म्हणणं होतं की जे राज्यात पनीर विकलं जातं त्यातलं 70% पनीर हे डुप्लिकेट आहे. त्यास अनेकांना ती वस्तुस्थिती वाटली नव्हती, खरंही वाटलं नव्हतं, काहींनी ते गांभीर्याने घेतलं नव्हतं. पण आताची जी काय ऑर्डर काढलेली आहे ती ऑर्डर जर तुम्ही नीट स्पष्ट वाचली तर त्या ऑर्डरमध्ये स्वतः आयुक्तांनी हे मान्य केलेलं आहे की याच्यामध्ये जे पनीर वापरलं आहे, महाराष्ट्रात जे काही पनीरचे सॅम्पल्स एप्रिल 2025 पासून ते साधारण मार्च 2026 पर्यंत 1 वर्षामध्ये जे काही सॅम्पल कलेक्शन झाले, म्हणजे माझ्या प्रश्नानंतर जे कलेक्शन झाले त्याच्यामधले जवळजवळ 34% सॅम्पल्स हे अॅनालॉगचे होते, हे डेअरी नव्हते. म्हणजे हे तर मान्य केलं त्यांनी. त्याचबरोबर एक धक्कादायक गोष्ट अशी आली की त्या सॅम्पल्स पैकी 30 सॅम्पल्स हे नॉन एडिबल होते. म्हणजे 30 सॅम्पल्स नॉन एडिबल म्हणजे ते खाण्यायोग्य नव्हते. आणि आणखी साधारण 50% पेक्षा जास्त सॅम्पल्स हे सबस्टँडर्ड होते. म्हणजे आपण जर सगळ्या तो बेरीज लावली तर तो 70% पेक्षा जास्त पनीर हे आर्टिफिशियलच्या सबस्टँडर्ड आपल्या राज्यामध्ये विकलं जात होतं. हे स्वतः आयुक्तांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये मान्य केलं. आणि त्याचा परिणाम इतका झालाय, म्हणजे तुम्ही पहा की पनीरचे रेट्स हे 90 रुपयाने वाढलेले आहेत. दुधाचे बाजारभाव 2 रुपयाने वाढलेत. हा, थोडेसे महागाईच्या दृष्टिकोनातनं म्हणलं तर नक्कीच ही वाढ झालेली आहे, अनेकांना न परवडणारी असणार. शेतकऱ्यांना पण याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि सगळ्यात महत्वाचा, आज जे पनीर खाणारे जे कन्झ्युमर्स आहेत त्यांचा दवाखान्यावरचा तो खर्च नक्कीच वाचेल. त्यामुळे इकडनं जो फायदा होत होता तो दवाखान्यात जात होता, कारण अल्टिमेटली आपण तेलाचे गोळे खात होतो. आणि दुर्दैव असं आहे की त्यातलं त्यांनी उल्लेख जे केला की 30 सॅम्पल्स नॉन एडिबल. नॉन एडिबल म्हणजे ते तेलाच्या व्यतिरिक्त कोणत्या तरी सोर्सपासून बनलेले असणार आहेत. आणि माझा दावा आहे की नक्की त्याच्यामध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स असण्याची शक्यता आहे. कारण ते सुद्धा जे सॅच्युरेटेड फॅट आहे, ते एक तर व्हेजिटेबल फॅट असतं किंवा जे पेट्रोलियम फॅट आहे ते सुद्धा असू शकतं. म्हणजे इतकं गलिच्छ प्रकार या राज्यामध्ये होत होता, तो कुठेतरी आता त्याला रोग बसेल. म्हणजे एक चांगलं झालंय की ऑर्डर फक्त बंदी त्यांनी वापरावर न आणता बंदी ही प्रोडक्शन वरती आणलेली आहे, बंदी ही स्टॉकिंग वरती आणलेली आहे, बंदी ही डिस्ट्रीब्युशन वरती आणलेली आहे, बंदी विक्रीवरती आणलेली आहे, बंदी वापरावरती आणली. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी, तो वापर असेल, स्टोरेज असेल किंवा डिस्ट्रीब्युशन असेल आणि मॅन्युफॅक्चरिंग, या सगळ्याला बंदी आल्यामुळे ह्याच्यावर आळा बसेल. आणि फायदा एक झाला की महाराष्ट्राचं पाहून अनेक राज्यांनी आता सुरुवात केलेली आहे. आपल्या पाठोपाठ छत्तीसगड असेल, गुजरात असेल, आणखी आता मध्य प्रदेश पण करताय. त्यामुळे असे प्रत्येक राज्याने जर केलं तर नक्कीच. दुर्दैव काय होतं, आपण पाहतो की गुटखा बंदी ही महाराष्ट्रामध्ये आहे, पण आजूबाजूच्या राज्यातनं ते महाराष्ट्रामध्ये येतं. मग त्याच्यापेक्षा जर ती बंदी संपूर्ण देशात झाली तर उत्तम होईल. आता जर एक 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 करत जर अनेक राज्यांनी ती बंदी केली तर माझा प्रयत्न असणार आहे, मी FSSAI ला लिहिणार आहे की तुम्ही राज्यांनी जी बंदी केलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही संपूर्ण देशात बंदी करा. कारण अॅनालॉग पनीर असा कोणताही प्रोडक्ट अस्तित्वात नव्हता. हा ठराविक लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा नफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं अॅनालॉग पनीर हे मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. हा अतिशय घातक प्रोडक्ट आहे. म्हणजे मी ज्यावेळेस घातक आहे म्हणत होतो त्यावेळेस पटत नव्हतं. आज आता स्वतः शासनाचे रिपोर्ट्स म्हणतात की किती घातक आहे. आणि याचा लॉंग टर्म मध्ये आपल्या पुढच्या पिढीला खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणजे हा निर्णय सोपा नव्हता. आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री साहेब हे वेळोवेळी जे प्रशासनाला समर्थन करतात, मदत करतात, पाठीशी उभं राहतात. त्यामुळे एवढे धाडसी निर्णय घेण्याच्या तयारी ही अधिकाऱ्यांची असते. त्यामुळे अधिकाऱ्यांना ज्यावेळेस लोकप्रतिनिधींचा कुठेतरी सपोर्ट मिळतो, याचं आपण उत्तम उदाहरण पाहिलंय. आदरणीय CM साहेबांच्या माध्यमातून, देवाभाऊंच्या माध्यमातून जो काही सपोर्ट या प्रशासनाला आहे, त्यामुळे एवढे धाडसी निर्णय तुकाराम मुंडे साहेबांसारखे आयुक्त घेऊ शकतात.
त्यामुळे असे अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर निर्णय घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच याचा डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या जीवनावरती होणारा परिणाम, मग तो आरोग्याच्या माध्यमातून असेल किंवा खाद्याच्या माध्यमातून असेल किंवा इतर प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून असेल, तो नक्कीच सकारात्मक होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. आताच तुम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार पण मानले, मात्र तुकाराम मुंडेंचे आभार कधी मानणार का मानला झालं मी बोलणं तुमचं? पहिल्या पहिल्या दिवशीच त्यांचे आभार मानले. मी सीएम साहेबांचेही आभार पहिल्या दिवशीच मानले होते. पण माझी इन पर्सन भेट झाली नव्हती. कारण काय झालं, निर्णय हा मंगळवारी गॅजेट प्रसिद्ध झालं. पण मंगळवारी मी माझ्या काही कामानिमित्त मुंबईवरनं ऑलरेडी निघालो होतो. त्यामुळे सीएम साहेबांची माझी भेट होऊ शकली नव्हती आणि आज भेट झाली. त्यामुळे इन पर्सन जाऊन मी त्यांना भेटून, कारण मुळात काय होतं, की हे बघा याच्या सगळ्या मागचे जे आहे, म्हणजे आज मुंडे साहेब एवढा मोठा निर्णय का घेऊ शकले, कारण त्यांच्या पाठीशी देवेंद्रजी आहेत. कारण देवेंद्रजींनी त्यांना एवढी मोठी जबाबदारी दिली. त्यामुळे सीएम साहेबांनी ही संधी दिल्यामुळे शेवटी काय असतं, करता करविता तो आहे, आपण निमित्त मात्र असतो, तसा प्रकार आहे. निमित्त मात्रांनी जर आपली काम 100% चोख पार पाडलं तर फायदा होत असतो आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नक्कीच एक कुठेतरी सकारात्मक ताकद मिळते, याचं उत्तम उदाहरण आपण सगळेजण पाहतोय. डेअरी उत्पादकाकडून दबाव येईल, कुठंतरी दबाव टाकतील सीएम वर आणि परत त्यांची बदली होतील, अशी पण लोकांमध्ये चर्चा खूप होते. ह्या वायफट चर्चा आहेत. मला एक सांगा, की डेअरी उत्पादकांचा फायदा झालाय. हे आजचं पनीरची कॉस्ट ही 90 रुपयाने वाढलेली आहे. मार्केटमध्ये दुधाचा बाजारभाव 2 रुपयाने वाढलेला आहे. याचा फायदा दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरीला झालेला आहे. त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाक. नाही, प्रॉफिटचा विषयच राहत नाही. दुर्दैव काय होतं माहितीये का? प्रॉब्लेम हा होता, की ज्या जेन्युइन डेअरीज आहेत, या जेन्युइन डेअरीज बनवत नव्हत्या. ज्या सबस्टँडर्ड डेअरीज आहेत, ज्यांचं प्रोडक्ट नव्हतं, ते नॉन ब्रँडेड बनवणारे ज्या डेअरीज आहेत, ह्या मोठ्या प्रमाणावर बनवत होत्या. त्यामुळे ज्या ओरिजिनल डेअरीज आहेत, ज्या ब्रँडेड डेअरीज आहेत, त्यांनी नक्कीच याचं सगळ्याचं सहर्ष स्वागत केलंय आणि स्वागतार्ह निर्णय आहे. मीही अॅनालॉग पनीर समजून अॅनालॉग पनीरच खात होतो. मात्र तुम्हाला कधी कळलं की हे सगळं डुप्लिकेट आहे? म्हणजे मला तर वाटतं तुम्ही मागणी करणारे आमदार पहिले होतात आणि हे समजणारे पण तुम्ही पहिले होतात. ते माझं थोडी जिज्ञासा वृत्ती आहे. मला कोणतीही गोष्ट म्हणजे मी स्वतः कधी-कधी बनवतो पण, आणि मला एक म्हणजे हे होतं, की आपण ज्यावेळेस घरचं पनीर खातो, तर घरच्या पनीरच्या अशा ठिसऱ्या पडतात. आणि मार्केटमध्ये, हॉटेलमध्ये गेलं तर पनीर असं कट केलं ना, असं एकदम मस्त सॉफ्ट स्लाइस निघतो. तर तो का निघतो? म्हणजे एवढं असं मार्केटच्या पनीरमध्ये असं काय ना आपल्या काय? मग याचं मी वाचन चालू केलं आणि मग मला लक्षात आलं, की हे पनीर नसून अॅनालॉग चीज आहे. आणि मग अॅनालॉग चीज पनीर म्हणून विकलं जातं. मग ते पनीर सारखं लागावं म्हणून त्याच्यामध्ये दूध पावडर टाकली जाते. ऍक्च्युअली अॅनालॉग चीज हे चीजला सबस्टिट्यूट आहे. जे व्हीगन लोक आहेत, जे लॅक्टोस इंटॉलरंट लोक आहेत, त्यांच्यासाठी अॅनालॉग चीजचा शोध लागला होता. म्हणजे अॅनालॉग चीज हे दुधापासून बनत नाही, असं प्रोडक्ट अॅनालॉग चीज होतं. आणि ते प्रोडक्ट त्यांनी पनीर म्हणून इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली आणि त्यात अनेक म्हणजे खूप मोठा तफावत आहे. म्हणजे अॅनालॉग पनीर जे म्हणून विकलं जात होतं अॅनालॉग चीज, हे साधारण 150-200 रुपयाला बनतं. 150-200 रुपये किलोची वस्तू जर 500-550 ला विकली जात असेल तर किती मोठा नफा झाला. आणि हॉटेल्सवाल्यांना शेवटी कॉस्ट कटिंग करायचं होतं. हॉटेलवाले 250-300 रुपयामध्ये पनीर घेत होत्या. ते टेक्निकली पॉसिबल नाहीये. त्यामुळे याच्यावरनं क्लिअर वस्तू होती. तुम्ही पहा, आज आपण रस्त्याच्या बाजूला गेलो, 40 आणि 50 रुपयामध्ये आपल्याला पनीर सँडविच मिळत होतं. आता का नाही मिळत? आता मागं मर कुठेच नाही आता पनीर सँडविच अवेलेबल. आता सगळ्यांनी रेट्स वाढून टाकले. हॉटेलमध्ये काही काही हॉटेलमध्ये तर पनीर अवेलेबल नाही आणि जिथे अवेलेबल आहे त्यांच्या सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ ही चोरी होत होती, हे खोटं होतं, हे करतात. कारण मी मागे काय झालं होतं, साधारण मार्च 2026 ला एक माझं वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी मंत्री महोदयांना विनंती केली होती, की आपल्याला बंदी आणायला जर लिमिटेशन असतील तर मेन्यू कार्ड मध्ये स्पेसिफाय करा. जनतेला ठरवू द्या काय खायचंय. आणि त्यावेळेस मेन्यू कार्ड मध्ये स्पेसिफाय होत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, की यांनी हा निर्णय आणल्यानंतर अनेक हॉटेल्सनी आपल्या मेन्यू कार्ड मध्ये टाकायच्या ऐवजी डायरेक्ट हॉटेलवरती लावून टाकलं, की वी डोंट सेल अॅनालॉग चीज, अॅनालॉग पनीर. आम्ही या ठिकाणी अॅनालॉग पनीर किंवा अॅनालॉग चीज विकत नाही, आम्ही शुद्ध पनीर विकतो. मग तसं होतं तर आता पनीर का नाही मिळत त्यांच्याकडे? म्हणजे हेही थोडासा संशोधनाचा विषय आहेच. तुम्ही आणखीन एक मोठी मागणी केली होती जी की शेतकऱ्यांच्या फायद्याची होती, ती म्हणजे आर्टिफिशियल फुलांवर विक्रीसाठी बंदी आणण्यात यावी, ही एक मागणी केली होती. मात्र अद्याप त्याच्यावर काय कुठली कार्यवाही झाली नाही. नाही, अजून कोणती कारवाई झाली नाही. आता मला अॅनालॉग पनीरला इथपर्यंत घेऊन यायला 1.5 वर्ष लागले. तर थोडासा वेळ लागेलच. आणि मुळात माझी जी मागणी होती ना, ती आर्टिफिशियल फुलांपेक्षा, आर्टिफिशियल फुलांवर जो वापरला जाणारा रंग आहे ना, तो खूप घातक आहे. म्हणजे तो कार्सोजेनिक कलर आहे. म्हणजे त्याच्याने कॅन्सर होतो. तुम्ही पहा, फुलं जर आपण घरात ठेवली तर काही दिवसानंतर ते फेड व्हायला सुरू होतं. मग रंग जातो कुठं हा कधी आपण प्रश्न विचारत नाही. त्यामुळे आर्टिफिशियल फुलांपेक्षा आर्टिफिशियल फुलांवरती वापरला जाणारा रंग हा अतिशय घातक आहे. याचं कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून माझा हा प्रश्न होता. त्यामुळे आता त्या अनुषंगाने आर्टिफिशियल फुलांना 100% अजून मार्ग निघाला नाही.
पण आर्टिफिशियल रंग आपल्या जेवणात कमी व्हायला लागलाय, याच्याचं माझं समाधान आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आर्टिफिशियल फुलांवरती सुद्धा काही कडक कारवाई होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्या दोन फायदे आहेत. एक तर सर्वसामान्य लोकांचं आरोग्य हे चांगलं राहील, कारण आर्टिफिशियल फुलांवरचे कलर्स हे घातक आहेत. आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला त्याच जसा फायदा होतो तसा आमच्या जे फूल उत्पादक शेतकरी आहेत, जे फ्लोरिकल्चर करणारे शेतकरी आहेत, ज्यांचे हॉर्टिकल्चर आहेत, अशांना सगळ्यांना इनडायरेक्ट फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे होते आमदार विक्रम पाचपुते. यांच्या एका मागणीला यश आलं, ते म्हणजे अॅनालॉग पनीरला बंदी घालण्यात आली आहे आणि आता त्यांची दुसरी मागणी असणार आहे की आर्टिफिशियल फुलांवर सुद्धा बंदी आणली पाहिजे. कॅमेरामॅन दीपक सॉंगसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.